नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजवरून माप घेऊन पेपर कटिंग कसं करायचं ते. आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपल्याला घेऊन घ्यायचे आहे. ब्लाऊज, मार्कर, कैची, स्केल असं हे मी सगळं जे साहित्य लागत आहे ते घेऊन घेतलेलं आहे. आणि पेपर असं घ्यायचे आहे. पेपरला असं घडी करून घ्यायची आहे बघा. ही एक घडी करायची आहे आणि जो बंद भाग असतो तो आपल्या बाजूला ठेवायचे आहे आणि हा बघा हा खुला भाग हा पुढच्या तिकडे राहू द्यायचा आहे. अशी घडी करायची आहे. आता आपण माप घ्यायला सुरुवात करूया. आपल्याला ब्लाऊज घ्यायचे आहे. ब्लाऊजची उंची मोजताना केव्हाही मागच्या बाजूने मोजायची आहे. आता उंची मोजायची आहे बघा. उंची कशी मोजायची बघा. उंची ही शोल्डर पासून तर कमरेपर्यंत मोजायची आहे. कमरेपर्यंत म्हणजे जो कमरेचा टक्स असतो मागचा तिथपर्यंत मोजायची आहे बघा. असं व्यवस्थित आपली उंची आलेली आहे 14 इंच. त्याच्यात आपण शिलाई मार्जिनसाठी असं लागणार आहे म्हणून त्याच्यात आपण 1.5 इंच मिळवायचे आहे. म्हणजे आपली पूर्ण उंची आता झाली 15.5 इंच. आता आपल्याला उंचीचं माप टाकून घ्यायचे आहे. तसं इथून तर इथपर्यंत बघा 15.5 वरती टिक करून घ्यायचे आहे बघा. आणि अजून इकडे पण 15.5 वरती टिक मार्क करायची आहे बघा आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. बघा आता अजून आपल्याला असं ब्लाऊज पलटवून घ्यायचे आहे आणि आता पुढच्या भागाच्या ब्लाऊज पुढे करायचे आहे बघा. असं ठेवायचे आहे ब्लाऊज. आता आपल्याला शोल्डर मोजायचे आहे. शोल्डर असा ब्लाऊजला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे पहिले आणि शोल्डर नंतर मोजायचे आहे बघा. शोल्डर आपली येत आहे 8 इंचावर आणि त्याचे निम्मे करायचे आहे बघा. त्याचे निम्मे झालं 4 इंच आणि त्याच्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. म्हणजे आपली तयार शोल्डर होईल 9 इंच. 1 इंच म्हणजे आपण शिलाई मार्जिनसाठी असं घेतलेलं आहे. मग इथे 4 इंच म्हणजे इथे आपला शोल्डर येणार आहे 4.5 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. मग आता आपल्याला इथे शोल्डर टाकायचे आहे. इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडणार आहे बघा. 5 इंचावर इथे मी घेत आहे. मी इकडे हुक पट्टी काढणार आहे म्हणून मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा टाकत आहे बघा इथे. आता इथे आपला तयार शोल्डर आलेला आहे बरोबर. हा बघा. आता आपल्याला मुंडाचं माप घ्यायचे आहे. मुंडाचं माप पण पुढच्या बाजूनेच घ्यायचे आहे. बघा मुंडा आपला आलेला आहे 5 इंचावर. इथे पण आपल्याला 5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे
आणि इथून अजून मोजून घ्यायचे आहे. बरोबर येत आहे. आता इथे लाईन ओढून घ्यायची आहे बघा असं. आता आपल्याला छातीचं माप घ्यायचे आहे. असं ब्लाऊजला व्यवस्थित ठेवायचे आहे आणि छातीचे माप मोजताना पण असं व्यवस्थित मोजायचे आहे बघा. ब्लाऊजला थोडंसं हलका खिचायचं आहे, जास्त खिचायचं नाही. बघा माझे माप येत आहे 13 इंच. आपल्याला म्हणजे चौथा भाग काढायचा आहे आणि केव्हाही जर आपल्या अजून एक पद्धत म्हणजे ही बघा, असं पण मोजलं तरी चालेल. असं मोजलं तर आपल्याला डायरेक्ट चौथा भाग मिळतो बघा 6.5 इंच आणि केव्हाही एका बाजूने जर मोजलो तर इथून बघा ज्या बाजूला हुक असतात तिथूनच असं मोजायचे आहे. 6.5 इंचावर आपल्याला आता छातीचं माप टाकायचे आहे. इथे बघा. आता इथून पण सरळ रेष द्यायची आहे आणि हा आपला छातीचा माप आलेला आहे. आता आपल्याला कमरेचं माप मोजायचे आहे. कमरेचे माप मोजून असं व्यवस्थित मोजायचे आहे बघा. कमरेचे माप येत आहे आपला 24.5 इंच. मी थोडंसं वाढवणार आहे अर्धा इंच. तुम्हाला पण जर ब्लाऊज फिटिंग जास्त येत असेल काही असं तर कमी जास्त करू शकता. असं मी अर्धा इंच वाढवत आहे. आता आपल्याला 25च्या निम्मे करायचे आहे बघा आणि अजून 12.5 आलेला आहे त्याचे निम्मे. अजून निम्मे करायचे आहे असं. बघा आपला आलेला आहे 6.25 इंच. डायरेक्ट आपल्याला चौथा भाग मिळालेला आहे. इथून आपल्याला 6.25 इंचावरती मार्किंग करायची आहे. इथून असं लाईन ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला गळाची रुंदी टाकायची आहे बघा. गळाची रुंदी टाकताना हा शोल्डर मोजायचे आहे बघा. शोल्डर पट्टी पण मोजून घ्यायची असते. काहींची पट्टी लहान असते, काहींची मोठी असते, म्हणून हे शोल्डर पट्टीचे पण माप टाकून घ्यायचे आहे. माझी शोल्डर पट्टी आहे 2 इंचाची बघा. 2 इंचाची आहे. मी अर्धा इंच म्हणजे शिलाई मार्जिनसाठी सोडणार आहे. मग इथून असं अडीच इंचावर मी मार्किंग केले आहे आणि इथे मी फक्त 2च इंच घेत आहे म्हणजे मला जास्त गळा पसरट नको हवा आहे म्हणून. आता पुढचा गळा मोजायचा आहे. असं ब्लाऊजला व्यवस्थित ठेवायचे आहे. पुढचा गळा आपला येत आहे 6 इंचावर. इथून 6 आणि अर्धा इंच आपला जाणार आहे शिलाई मार्जिनमध्ये, म्हणून मी 6.5 इंच घेत आहे.
आणि खाली मी 2.25 इंचावर घेत आहे. इथे आता आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. आता इथून आपल्याला गळाचा आकार द्यायचा आहे. इथे वरती 1 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि इकडे खाली पण 1 इंचावर मार्किंग करायचे आहे. आता आपल्याला गळाचा आकार द्यायचा आहे बघा असं. बघा आपला गळाचा आकार झालेला आहे. थोडंसं असं घेतलं तरी चालेल. आता इथे आपल्याला मुंडाचा आकार द्यायचा आहे. आपला मुंडा आलेला होता 5 इंच. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे. आता इथे मी अर्धा इंचमध्ये 2 रेषा कमी इथे देत आहे बघा. आणि इथे 1 इंचावर एक मार्किंग करत आहे. आणि इथे 5 आहे. इथे पण मी 2.5 इंचावर मार्किंग करत आहे. निम्मी भागावर. आता आपल्याला आकार द्यायचे आहे बघा. आकार कसा द्यायचा? थोडंसं एक रेष इकडे घ्यायची आहे. बघा आता हा एक आकार द्यायचा आहे. थोडंसं असं खाली घेतलं तरी चालेल. असा आकार देऊन द्यायचा आहे. आणि इथे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे. 2 इंच घेतलं तरी चालेल, पण फक्त मी 1.5 इंच घेत आहे. तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता खाली टक्स पॉइंट टाकणार आहे बघा. टक्स पॉइंट हा मी 3.5 इंचावर घेत आहे. आणि खालून बघा 5 इंचावर असं मार्किंग करत आहे. असं वरून मोजलं तरी चालेल. टक्स पॉइंट हा बघा 10.5 इंचावर येत आहे. आणि कमी उंची असेल तर 10, 9.5 असं घेऊ शकता. उंचीनुसार आपल्याला टक्स पॉइंट काढायचे आहे. मी उंची जास्त ठेवलेली आहे म्हणून मी 10.5 इंचावरती टक्स पॉइंट घेत आहे. आता आपल्याला इथे 1 इंच टक्स पॉइंट आहे तिथे 1 इंच घ्यायचे आहे. आपली छातीच्या मापानुसार घ्यायचे आहे. जर छातीचं माप जास्त येत असेल तर तुम्ही असं 1.5 इंच 2 इंच असं घ्यायचे आहे छातीच्या मापानुसार. मला कमीच माप हवं आहे म्हणून मी 1 इंच घेत आहे. बघा आपला टक्स तयार झालेला आहे. आणि
इथे बघा आपण 1 इंच घेतलेला आहे. म्हणून अजून आपल्याला इथे एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचे आहे. इथे आपण घेतलेलं आहे म्हणून इथे घेत आहे. इथं आपल्या असं फोल्ड होऊन जाणार म्हणून इथे 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि अजून आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचे आहे. बघा इथे तुम्ही 2 इंच घेतलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे. आणि इथे मी अर्धा इंच वरती घेत आहे. बघा इकडे पण अर्धा इंच वरती घेत आहे. आपल्याला हे टक्सचं मार्किंग करायचे आहे म्हणून मी वरती घेत आहे. इथे पण सरळ लाईन असं ओढून घ्यायची आहे. बघा आता इथे मी थोडंसं इकडे घेत आहे. बघा आणि इथे पण रेस टाकत आहे. बघा हे म्हणजे मी हुक पट्टीसाठी यूज केलेलं आहे. म्हणजे इथे आपण जेव्हा टक्स असं करतो तेव्हा हा भाग थोडंसं मध्ये निघून जातो म्हणून असं जॉईन करतो तेव्हा हा सरळ यायला पाहिजे म्हणून मी इथे थोडंसं अर्धा इंच घेतलेला आहे. आणि इथे बघा इथून टक्सपासून हा इथे टक्स म्हणजे अर्धा इंच वाढवलेला आहे. इथे आपल्याला असं रेस ओढून घ्यायची आहे. बघा लाईन आखून घ्यायची आहे. आता इथे पण अर्धा इंच घेतलेला आहे. इथे बघा हा इथे पॉइंट येत आहे. इथे पण तसंच करायचं आहे. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा असं. आता इथे पण आपण 1.5 इंच घेतलेलं होतं. बघा इथे मार्किंग केलेलाच आहे. अजून मी हा बघा इथे आपल्याला आलेला होता. आता हा भाग आपला टक्समध्ये निघून जाणार आहे. आणि हा आपला एक्स्ट्रा भाग आहे. शिलाई मार्जिनसाठी जो आपण घेतलेला आहे तो. बघा आपली ड्रॉपिंग झालेली आहे. ब्लाऊजचं माप आपला घेतले गेलेलं आहे. आता आपल्याला मागचा भाग काढायचा आहे. पहिले आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. बघा कटिंग करताना असं पहिले डायरेक्ट कटिंग करून घ्यायचे आहे. बघा हा फोल्ड भाग आपला आलेला आहे. आता हा बघा हा पुढचा भाग आपला होता. याला ही आपल्या शिलाई मार्जिनसाठी ही जागा सोडलं होतं आणि हा एक्स्ट्रा आहे. याला कट करून घ्यायचे आहे.
आता हे आपण फोल्ड केलेले होता बघा, हे 2 आहेत हे. आता इथून पण कट करून घ्यायचे आहे. पहिले इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. मागचा पार्ट बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि हा पुढचा भाग पहिले कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित. बघा, अर्धा इंच आपण वरती घेतलेलं होतं. हे पार्ट कटिंग करायचे आहे, असं सरळ कटिंग करायची नाही. बघा, असं हा हा टक्स आहे इथपर्यंतच कटिंग करायची आहे. असं इथून पण हा टक्स पासूनच बघा, इथून कटिंग वरती करायची आहे बघा असं. आता आपला पुढच्या भागची कटिंग झालेली आहे. बघा, असं असं आपण जेव्हा ब्लाऊज स्टिचिंग करणार आहोत तेव्हा आपला टक्स असा होईल बघा. तेव्हा असं हे सरळ येऊन जातं. असं आपला पुढचा भाग तयार होतो बघा. टक्स असं येतो. आता आपल्याला मागच्या भागची पण कटिंग करून घ्यायची आहे. आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. इथून आपल्याला 4.5 इंच मोजून घ्यायचे आहे बघा. असं इतका भाग आपला एक्स्ट्रा आहे, त्याला कट करून द्यायचे आहे. आणि मागच्या भागाची आपण पूर्ण उंची 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. आपल्याला फक्त 1 इंच हवा आहे, म्हणजे खाली अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आणि वरती अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी लागतं. आणि हा अर्धा इंच म्हणजे जास्त होऊन जातं, म्हणून मी अर्धा इंच खालून पण कट करून घेत आहे. बघा, आपला हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचे आहे. आता इथे बघा, इथे आपली मार्किंग केलेलं आहे. आपलं छातीचं माप होतं
6.5 इंचाचे बघा. आणि कमरेचं होतं 6.25 इंच. इथे मार्किंग करून घ्यायचे आहे इथे पण. आणि आपण टक्ससाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. नाही सॉरी, 1 इंच घेत आहे टक्स मागचा टक्ससाठी. आणि इथे शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच आपल्याला घ्यायचे आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं तसं 2 इंच पण घेऊ शकता. आम्ही फक्त 1.5 इंच घेत आहे. बघा इथे मी मार्किंग केलेली होती. अजून बघून घ्यायचे आहे. बघा हा बरोबर येत आहे. इथे मार्किंग करून घ्यायची आहे. हा टक्ससाठी आहे. मागच्या टक्ससाठी इथे येणार आहे तो टक्स. बघा आपण पहिले मागच्या गळाची मी डायरेक्ट पट्टी मोजून घेते. बघा असं पट्टी मोजायची आहे. तुम्ही गळा मोजला तरी चालेल. गळा असं मोजायचे आहे. बघा आपला गळा 10 इंचावर येत आहे, पण मी डायरेक्ट पट्टी मोजून डायरेक्ट माप टाकत आहे. म्हणजे मी 4 इंचावर मार्किंग करत आहे. मला पट्टी 3ची हवी आहे. बघा म्हणजे बाकीचं शिलाई मार्जिनमध्ये असं जाणार आहे म्हणून. इथून मी आपल्याला गळाची रुंदी टाकायची आहे. मी 2.25 इंचवर घेत आहे. बघा असं इथून आडवी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे वरती पण मी गळ्याची मार्किंग करत आहे. 2.25 इंचच घेत आहे इथे पण. शोल्डर उतरायला नको म्हणून मी कमीच घेते. इथून बॉक्स तयार करून घ्यायचे आहे इथे पण. तुम्हाला जसं आवडेल तसं गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता. मी गोल गळ्याचे आकार देत आहे. गळाची कटिंग नंतर केली तरी चालतं, पण मी आताच कट करून घेत आहे. असा आकार द्यायचा आहे. बघा आता गळा कट करून घ्यायचा आहे. इथे पण हा भाग एक्स्ट्रा आहे, याला पण कट करून घ्यायचा आहे. मागचा पार्ट पण आपला तयार झालेला आहे. आपल्याला आता टक्स पॉइंट टाकायचा आहे. मागचा टक्स मी घेणार आहे 3.5 इंचावर आणि इथून मी 4.5 इंचावर टक्स घेत आहे. असा टक्स घ्यायचा आहे. बघा आणि इथे म्हणजे आपण 1 इंच सोडलं होतं टक्ससाठी.
दोघी बाजूला अर्धा अर्धा इंच बघा इथून घ्यायचे आहे. हा आपला मागचा टक्स तयार झालेला आहे. बघा दोघी पार्ट आपला तयार झालेले आहेत. बघा बरोबर आलेला आहे. तिथे सिलाई झाली की हा पार्ट पण बरोबर येऊन जातो. आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. आपले हे पार्ट तयार झालेले आहेत. बघा आणि ही एक गोष्ट अजून सांगून देते. आपल्याला हे मुंडा आहे. इथून ही बघा हा आपण बाही जोडलेली आहे. याची गोलाई पण मोजून घ्यायची आहे. बघा असं मोजायचे आहे. असं इथे 6.25 आलेला आहे. इथे पण मोजून घ्यायची आहे. 6.25 बरोबर येत आहे. आणि मी कटिंग करायला विसरून गेलेली होती. बघा ही जी लाईन असते ही मागच्या पार्टची असते. बघा इथे ही याला कट करायची नाही. जसं तसं आपण कट करून घेतो. हे दोन्ही पार्ट वेगळे झाले की तेव्हा आपल्याला हा इतका भाग काढून टाकायचा आहे. आता आपण याला कट करून टाकू. कोणता पण ब्लाउज कटिंग करताना असं आकार द्यायचे आहे. इथे म्हणजे पाखेमध्ये फुगा यायला नको म्हणून पुढचा भाग हा असंच कटिंग करायचे असतं. बघा असं यायला पाहिजे. आपली दोघी पार्टची कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. आपली पेपर कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. बाहीचे माप मोजून घ्यायचे आहे. बाहीचे माप आपलं येत आहे 2.5 इंचावर. हे बाहीचे माप तयार माप आहे आपलं. आणि आपण आता अर्धा इंच हा सिलाई मार्जिन साठी घेणार आहोत. अर्धा इंच आणि 1.5 इंच आपल्याला फोल्ड करायचे आहे. असं फोल्ड करणार आहोत बाहीला. म्हणून आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. बघा हा 2 इंच आपला एक्स्ट्रा आहे. आणि हा आपली बाही म्हणजे तयार बाहीचे माप आहे. आता इथून असं लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा आणि पेपर केव्हाही असं बंद भाग आहे. बघा हा बंद भाग आपल्या बाजूला ठेवायचा आहे आणि हा खुला भाग तिकडे राहू द्यायचा आहे. बाही कटिंग करताना केव्हाही बंद भाग आपल्याकडे ठेवायचे आहे. म्हणजे आपण बाही कटिंग केल्यावर हा असं यायला पाहिजे. मग अशी बाही आपली मिळणार आहे. म्हणून असं बंद भाग आपल्याकडेच ठेवायचे आहे. आता अजून आपल्याला बाही आपण जॉईन केलेली आहे. बघा ही बाही जोडलेली आहे. याच्या माप घेऊन घ्यायचे आहे. असं बघा 7.25 येत आहे. बाहीचे माप जोडलेली बाही आहे त्याचे माप. त्याच्यात आपण 1 इंच मिळवणार आहे. बघा 7.25 येत आहे. आता मी आता इथे 7.25 वर मार्किंग करून घेणार आहे. आता इथे पण तसंच करायचं आहे. 7.25 वर मार्किंग करायचे आहे. बघा
आता आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. आपला बॉक्स तयार झालेला आहे. आता इथून आपल्याला 2 इंचावर मार्किंग करायचे आहे. आता इथे वरती पण 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा. आता इथून वरती 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे बघा इथे. असं. आणि इथून आपल्याला 1 इंचावर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा. ही ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला भाईचं माप मोजायचे आहे. दंड घेर मोजणार आहोत बघा. दंड घेर असं मोजायचे आहे. दंड घेर आपला येत आहे 5.25 आणि मला थोडस वाढवायचे आहे, म्हणजे मी 5.5 घेणार आहे. बघा दंड घेर मी 5.5 घेतला आहे. इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपल्याला भाईचा आकार द्यायचा आहे. बघा इथे पण मी 1 इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे. आता असं आपल्याला भाईचे आकार द्यायचे आहे. पहिले आपल्याला असं थोडं असं बघा असं आकार द्यायचा आहे बघा. आता याच्यावरून असं आता आपल्याला मोजायचे आहे आपला आकार बरोबर आलेला आहे का. आपण भाईचे माप घेतलेलं होतं बघा 6.25 इंचावर बघा. एकदम परफेक्ट माप आलेला आहे. आपण जो भाई जोडलेले होते तो माप घेतलेला होता तो बघा. आता अजून पुढच्या भागाचा माप देऊन द्यायचे आहे. पुढच्या भागाचं थोडंसं असं इथून असं घ्यायचं आहे. असं व्यवस्थित माप द्यायचं आहे. इथे असं इथे म्हणजे जॉईंट यायला पाहिजे असं बघा. असं माप द्यायचे आहे. आता आपली ड्रॉइंग झालेली आहे. बघा हा इतका आपला 1/2 इंच सिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे. एवढा असं आणि इथून आपली तयार भाईचे माप आहे. 1.5 इंचावर आहे आपली तयार भाई. इथे पण लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही भाई आपली तयार भाई आहे आणि ही आपण जी फोल्ड करणार आहोत ती आहे. अजून इथून पण आपण एक फोल्ड करणार आहोत. मग अशी फोल्ड करणार आहोत. आपण जेव्हा ब्लाऊज शिवणार तेव्हा आपल्याला बरोबर समजणार आहे. आता इथे बघा. इथे पण आपल्याला असं 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. पण आपण जेव्हा असं करणार तेव्हा म्हणजे असं वरती होऊन जातं. म्हणून आपल्याला हे जसं ते तसंच कट करून घ्यायचे आहे बाही. बघा 2 इंचावर येत आहे. ही बाही आता आपल्याला जसंच्या तसं कट करून घ्यायचे आहे. बघा असं. एकदम सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला जमेल असं बघा असं कट करून घ्यायचे आहे.
आता हे बघा आपली भाई तयार झालेली आहे. आता हा भाग बघा, इथे आपण मार्किंग केलेला आहे. हा भाग आपण पुढे जोडणार आहोत आणि हा भाग आपला मागचा भाग आहे. मग आता हे याला कटिंग करून टाकायचे आहे बघा असं. आपली भाई आता तयार झालेली आहे. इथून आपण असं फोल्ड करणार बघा, इथे डबल फोल्डिंग होणार आहे. इथून अजून एक असं म्हणजे इकडे फोल्ड होणार आहे असं, आणि मग हा फोल्ड येणार आहे असं बघा, असं येणार आहे आपली भाई. बघू शकता आपली भाई तयार झालेली आहे बघा, हे बरोबर आलेलं आहे. तुम्ही पण अशी एकदा नक्की भाई कटिंग करून बघा बरं. आपले भाईचं माप तयार झालेलं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवर ठेवून पेपर कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट नक्की करा.